नमस्कार. सध्या राज्यामध्ये एका मोठ्या राजकीय घडामोडीची चर्चा सुरू आहे. काँग्रेसनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसमध्ये विलीन करण्याची एक ऑफर दिलेली आहे. आता शिवसेना हा काही पक्ष मूळ काँग्रेसमधनं बाहेर पडलेला पक्ष नाही आहे, पण तो त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीमध्ये होता, त्यामुळे तशी ऑफर दिली आहे अशी एक चर्चा आहे. पण त्याच्या बाबतीत अधिकृत आपल्याला माहिती नाही. पण काँग्रेसमधनं बाहेर पडलेल्या पक्षांना आणि ज्या पक्षांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे अशा पक्षांना काँग्रेस पुन्हा आपल्याकडे या अशी ऑफर का देत आहे, याच्या मागची काही महत्त्वाची कारणं आहेत. एक तर भाजपबरोबर टक्कर द्यायची असेल तर केवळ निवडणुकीपुरत्या आघाड्या करून चालणार नाही, तर एक पक्ष, एक नेतृत्व आणि एक संघटना हा जो भाजपचा फॉर्म्युला आहे त्याच फॉर्म्युल्यावर काँग्रेस फोकस करताना आपल्याला दिसते. दुसरी गोष्ट, या प्रादेशिक पक्षांमुळे जी मतं आहेत, म्हणजे जी पुरोगामी विचारांची मतं आहेत, जी डाव्या विचारांची मतं आहेत, जी काँग्रेसची मतं आहेत, ती विखुरली गेलेली आहेत. विलिनीकरणानंतर ती पुन्हा एकजूट होऊ शकतात. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये एक चांगला संदेश जाऊ शकतो की काँग्रेस संपलेली नाही आहे, उलट ती आणखीन ताकदवर होती आहे. पण आता मूळ प्रश्न असा पडतो की ज्या प्रादेशिक पक्षांना विलिनीकरणाची ऑफर दिली आहे ते ही ऑफर स्वीकारतील का? कारण यामुळे त्यांच्या पक्षाचं जे काही मूळ ओळख आहे ती संपुष्टात येऊ शकते. हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न की त्यांच्या पक्षातले नेते आणि कार्यकर्ते हा पर्याय स्वीकारायला राजी होतील का? तिसरा मुद्दा येतो की राहुल गांधींचं नेतृत्व या प्रादेशिक पक्षाचे बलाढ्य नेते हे स्वीकारतील का? हा त्यातला खरा कळीचा मुद्दा आहे. तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे अशा पद्धतीच्या विलिनीकरणाची ऑफर ही काँग्रेसने दिलेली योग्य आहे का? आणि हे प्रादेशिक पक्ष ज्यांना ही ऑफर दिली आहे ते काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात का? तुमचं मत नक्की कळवा.